जे जे पक्षामध्ये काम करत होत ना ते राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या, काही असू द्या, एक ठराव माझा एक महत्वाचा आहे विश्वास साहेब, जो किमान 10 विधानसभेच्या जागा येणाऱ्या विधानसभेमध्ये 12 पैकी 4 विधान परिषदेच्या जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 25% महाराष्ट्रभर जो हिस्सा आम्हाला देईल त्याच्याबरोबर आमची जाण्याची तयारी आहे. आता तुम्ही ज्या ज्या पक्षात काम करताना त्यांना हा प्रस्ताव पाठवा. भाऊ तुम्ही तो प्रस्ताव तयार केला दिलाय ना, तर ज्यांना कोणाला प्रस्ताव आपला आपला मालकांना पाहिजे असेल ना, त्यांना तो प्रस्ताव पाठवा. आणि असं नाही शिवाजीराव ढोळे असतील, मी असेल, शफीरांसी असेल, वडले काटे असतील आणि अनेक केंद्राच्या सहयोगी संघटना संदेश चव्हाण असेल, आम्ही सगळे मिळून आणि 12 मतदारांचे सगळे नेते आम्ही सोबत राहू. ज्यांनी आम्हाला हे शब्द दिला आणि तो शब्द पाळला तर सरकार आणण्यामध्ये आम्ही उमल कुणीच आता कधी कमी पडणार नाही. प्रस्ताव मान्य मान्य आहे का? हे तर काही सोडला का? तुम्ही शेअरचे राजीनामा द्या, तुम्हाला जर होलसेल नाही केलं तर दळेच नाही म्हणायचं. फक्त माझं प्रोडक्शन तिकडे येऊन घालू नका. उद्या मी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदात जिल्ह्याचा राजीनामा देणार. आणि यानंतर तुम्हाला सांगतो, ज्यांना पक्षात राहायचं असेल ना त्यांनी तिकडे काम करावं, संघटनेत काम करू नये. बरोबर समाजाला न्याय द्यायचा असेल बस इकडं म्हणायचं कल्याण काय करतो आम्हाला न्याय भेटत, तू तिकडं झक मारतो मला काय सांगतो. कल्याण सांगत जिथं तेव्हा मतदान होईल ना तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. कुठं आहे का? कधी न्याय मिळेल? मला जे फोन आले मी स्पीकर ऑन करून लावू का? पण त्यांचा अपमान होईल. सगळ्या पक्षाचे प्रमुखाचे फोन आले. पण ही ताकद आम्ही वाढवणार आहे. 2024 मध्ये दिली तर तुझं जे मला एक खतरनाक आहे काय कदम 2024 मध्ये ढवळे साहेबांसोबत, शफीरांसाहेबांसोबत, तात्यासोबत आणि आपण सगळे नाभिक महामंडळाचे 12 मतदारांचे सहयोगी आपले धर्म समाजाचे नेते सगळे मिळून जर 2024 मध्ये 10 आमदार आपले महाराष्ट्रामध्ये होणार. जास्त होले तर उलटी होईल. एवढं पचत नाही अजून, जरा दमादमाने बोलत द्यावं लागेल. 10 आमदार या महाराष्ट्रामध्ये 12 मतदारासहित मायक्रोसहित ज्या समाज घटकाला न्याय मिळाला नाही त्याचे 10 आमदार महाराष्ट्रामध्ये होणार. हो 4 आमदार तर हे नाव करतोय. कन्नडमध्ये आपण 24,000 मतदान घेतली. किती चाकरी तुमच्याकडे मध्ये त्यांचा उमेदवार अपक्ष फक्त 600 मतांनी लढला विधानसभेला आणि त्यावेळेस आपण सोबत असतो. आणि मग 10 आमदार आपले आले तर कल्याणकडे मुख्यमंत्री कोणाला करायचं? मग तुमच्या मागणीची काय गरज पडेल? तुम्हाला एक आदर घेऊन माणसाकडे जायची गरज नाही. आज नगरमध्ये म्हणलं ते ना बिघडा शिकवलेला असेल ना मला त्यांनी बिघडत असलेल्या मुद्द्यापासून मत सुरू केलं ना तर त्यांनी पैसे करून जाते. ही एवढे पक्षाकडे एक कार्यालय असत कोणाचे तिथं हजारो कार्यालय हे आपल्याला विनंती आहे की तुम्ही जरा मोठे बोलता आता आम्ही तुम्ही आता आपण कोणता मतदारसंघ लढू शकतो त्याच्यावरती आता आणि त्याची निवडणूक आम्हाला
तुम्ही उपाशी राहा, राजावर लढायचं काम. काम करा, उपाशी राहा, आमदारांना सांगा की आम्ही आता प्रत्यक्ष सोबत आहे, आम्ही प्रत्यक्षाच्या हे केलं सोबत. आम्हाला आमदाराचे निर्माण करण्याची पुढे काम केलं. काय करतो? म्हणून त्या जगामध्ये आपलं राज्य निर्माण करूया. आता मागण्याचा कागद एकाही मागदाराकडे जाणार नाही. मला तुम्हाला विनंती करायची, एकही मागणी आमदारकडे फोटो काढायला जाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही फोटो काढायला तुमच्या घरी तिकड असो, हे स्पष्ट करतो. कारण तुम्ही खाली चांगलं काम केलं सगळ्यांना विनंती की नाभिक महामंडळ आता रोजगार योजनेचे पूर्ण बदलणार. नाभिक महामंडळ हे सक्तीचं महामंडळ झालं पाहिजे आणि विधान भवनामध्ये मी तुम्हाला खात्रीला सांगतो की 12 वर्षाने संघटना काढल्यानंतर कल्ला उठावचा झाला काढला असलेला मला माहिती. पण 12 वर्षांच्या या महाराष्ट्रामध्ये विश्वकर्मा योजना जी देशभर लेवलला पंतप्रधान मोदींनी काढली की कल्याणची 12 वर्षाची संकल्पना सोपं आहे. तुम्हाला फक्त मोठं करत नाही भावना आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की 2024 मध्ये सत्तेमध्ये जाण्याचं स्वप्न आपण मागणार आहे. पण 2029 मध्ये कर्पूरी ठाकूरच्या विचाराचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात